मराठवाड्यामध्ये लहान मुलांना अचानक लुळेपणा येण्याच्या घटना घडायला लागलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3 मुलांना असाच आजार झाला होता, तर बीड जिल्ह्यातून आणखी एक घटना समोर आलेली आहे। त्यामुळे थोडीशी पालकांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे। नेमका हा आजार चिंता करण्यासारखा आहे का, आजार कोणता, या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांच्यासोबत। धानोरकर सर, आपल्याकडे 3 मुलांना हा सगळा प्रकार झाला होता। हा आजार कुठला आहे आणि काय घडतं नेमकं? आपल्याकडे सुरुवातीला जे आहे पाथरी तालुक्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये पाथरी गावाजवळ एका मुलाला थोडासा अशक्तपणा जाणवला। त्यानंतर आमची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली, त्या गावामध्ये सर्वेक्षण केलं। त्यामध्ये अजून 2 मुलांना सर्वेक्षणमध्ये आपल्याला साधारणतः तशाच प्रकारचे लक्षणे आढळून आले। त्या मुलांना आपण रेफर केलेलं आहे आणि ते मुलं सध्या हेडगेवार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। त्या तिन्ही मुलांचं जे आहे आपण त्यांच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत। त्यापैकी 2 मुलांचे जे सॅम्पल आपण पाठवले होते NIVला, तर त्यापैकी त्यांचे जे स्टूल नमुने आहेत त्याच्यामध्ये जे एंट्रोव्हायरस आणि बाकीच्या टेस्ट केल्या होत्या त्या निगेटिव्ह आलेल्या आहेत। आणि तसेच त्यांचं जे CSF तपासणीसाठी पाठवलं होतं आपण, त्यामध्ये जवळपास 8 प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या। त्यामध्ये हर्पीस सिम्प्लेक्स असेल, एंट्रोव्हायरस असेल किंवा ॲडिनोव्हायरस असेल किंवा बाकी ह्युमन हर्पीज असेल, ह्या सर्व ज्या टेस्ट आहेत त्या निगेटिव्ह आलेल्या आहेत। त्यामध्ये सकृतदर्शनी त्यांना कोणताही असं मोठा आजार झाल्याचं ह्या रिपोर्ट्सवरून लक्षात येत नाही आहे। 2 प्रकारच्या टेस्ट आपल्या बाकी आहेत, ज्यामध्ये पोलिओची टेस्ट आहे आणि एक कॉम्फॅलोबॅक्टरची टेस्ट आहे। तर त्याचेही रिझल्ट्स आपल्याला अपेक्षित आहेत। प्राथमिक हा आजार कुठला, म्हणजे GBS सदृश्य आजार आहे का कुठला काय? त्यांच्या लक्षणावरून आपण त्यांचे 2 प्रकारचे डायग्नोसिस ठेवलेले आहेत। एक तर GBS सारखे सिम्पटम्स दिसत होते, त्यामुळे आपण GBS ठेवलेला आहे आणि संशयित पोलिओ ठेवलेला आहे। परंतु पोलिओचे त्यांचे वॅक्सिनेशन झालेले आहेत आणि मागच्या 10 वर्षामध्ये कोणताही पोलिओचा रुग्ण आपल्या संभाजीनगरमध्ये आढळून आलेला नाही आहे। त्यामुळे त्याची शक्यता कमीच वाटते। आणि GBS संबंधित जे आहेत व्हायरसेस किंवा त्यांचे हे, तर त्याचंही अजून रिपोर्ट्स पूर्ण प्राप्त नाही झालेले आणि जे आले ते निगेटिव्ह आहेत। त्यामुळे तो GBS ही असण्याची शक्यता थोडी कमी आहे। साधारणतः एखादं कोणतं तरी सबक्लिनिकल इन्फेक्शन असू शकतं, ज्याच्यामुळे त्याच्या पायांमध्ये विकनेस असू शकतो। कंप्लीट पॅरालिसिस याचा या दोन्ही मुलांमध्ये किंवा तिन्ही मुलांमध्ये आढळून आलेला नाही आहे। त्या उलट जे 2 मुलं आहेत ते तर आता एकदम रिकवर झालेले आहेत, ते चालायला लागलेली आहेत आणि त्यांचे उपचार अजून 3-4 दिवस ते हॉस्पिटलमध्ये राहतील आणि नंतर त्यांना आपण डिस्चार्ज पण करणार आहोत। याची कारणं काय असू शकतात? हा आजार जो होतोय यापासून पालकांनी काळजी घ्यावी, यासाठी कुठली कारणं असू शकतात? जनरली जर आपण पाहिलं तर GBSची कारणं जी आहेत, कोणतं तरी त्यांना एखादं बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल, मग ते पोटाशी संबंधित असेल किंवा श्वसनाची संबंधित असेल। अशा वेळेस आपली जी बॉडीची इम्युनिटी आहे ती आपल्या ज्या नॉर्मल सेल्स आहेत किंवा नर्व सेल्स आहेत त्यांच्यावर पण अटॅक करायला लागते आणि त्याच्यामुळं जो आहे की लुळेपणा म्हणतो किंवा आपण पॅरालिसिससारखे सिम्पटम्स दिसू शकतात। त्यामुळं कोणतेही आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वतः दक्ष राहणं आवश्यक आहे। त्यांच्यामध्ये आपण जनजागृती तर करतोयच, पण जी हाताची स्वच्छता म्हणतो आपण किंवा जे पिण्याचं पाणी आहे ते स्वच्छ पाणी पिणे किंवा जे अन्नपदार्थ खातो आपण ते कोणत्याही प्रकारचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नये, ताजे केलेले अन्नपदार्थ खावे। ह्या जर काळजी घेतली तर नक्कीच ह्याच्यापासून संरक्षण होऊ शकतं। तर हे होते जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।